अशाच मस्त रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया। या रेसिपीसाठी लागणारं साहित्य इथं आपल्याला काय काय घ्यायचं आहे ते इथं बघायचं आहे। आज आपल्याला बनवायची आहे जवसाची चटणी। चला तर मग रेसिपीला इथं सुरुवात करूया। ही चटणी आरोग्यासाठी खूप छान आहे, मस्त। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी गॅस चालू करून कढाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे। याच्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे। 1 स्पून जिरं टाकून घेतलेलं आहे, तडकू दिलेलं आहे। इथं चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, व्यवस्थित परतून घ्यायची आहे। कढीपत्ता आणि पुदिना घेतलेला आहे, हा पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। याचं जेणेकरून पाणी सर्व व्यवस्थित निघून जाईल तोपर्यंत आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे। हे भाजून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे, हे पण चांगले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। हे शेंगदाणे पण व्यवस्थित इथं आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत। इथं शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता आपल्याला 1 वाटी जवस टाकून घ्यायची आहे। या जवसला पण व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला। आलटीपलटी करत राहायचं आहे, जळू द्यायची नाही आहे। इथं 1 वाटी तीळ घेतलेली आहे, ही पण आपल्याला भाजून घ्यायची व्यवस्थित। सर्व वस्तू इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत, भाजून घेतलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे। मी गरजेनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथं 2 स्पून मी खसखस टाकून घेतलेली आहे, ही पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। ह्या सर्व वस्तू इथं आता जवळपास भाजून झालेल्या आहेत। खूप छान वास दरवळतोय। इथं मी आता गरजेनुसार चटणी टाकून घेतली आहे। अंदाजे ही 5 स्पून चटणी घेतलेली आहे मी। ही सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे। जेव्हा आपण चटणी टाकू तेव्हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मगच ही चटणी टाकायची आहे। आता ही सर्व व्यवस्थित आलटीपलटी करत राहायचं आहे, जेणेकरून ती चटणी जळणार नाही। बघा, अशा पद्धतीने आलटीपलटी करत राहायचं आहे। आता इथं मी हिंग टाकून घेतला आहे गरजेनुसार आणि 1 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण मला मीठ कमी वाटत होतं म्हणून मी 1 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे। थंड होण्यासाठी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं हे सारण आणि थंड होऊ द्यायचं आहे। थंड झाल्यानंतर मिक्सरचा जार घ्यायचा आहे। आपण भरपूर प्रकारच्या चटण्या बनवत राहतो, पण ही चटणी आरोग्यासाठी खूप छान आहे। तुम्ही सुद्धा ही चटणी बनवून बघा। ही चटणी सहज 3 ते 4 महिने टिकते, वरती राहू दिली तरी चालेल। बघा, आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ही चटणी बनवून घ्यायची आहे। या चटणीचा भाजणीचा वास इतका छान दरवळतोय, मस्तपैकी, खूप छान, मस्त। प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। लाईक नक्की करा। अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, ती रेसिपी मी तुम्हाला करून दाखवेन। प्लीज व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा, लाईक नक्की करा। जवळपास ही चटणी बारीक करून झालेली आहे। आता बघू, आता बघा, अशा पद्धतीने ही चटणी इथं बारीक करून घेतलेली आहे। परत थोडी आलटीपलटी करून घ्यायची आहे आणि थोडीशी जाड वाटते चटणी, परत थोडीशी बारीक करून घेऊ। बघा, इथं आता ही चटणी बनवून झालेली आहे। मिक्सरच्या जारचं जेव्हा मी हे झाकणवरती उघडलं तेव्हा चटणीचा इतका छान वास येतोय, मस्तपैकी, खूप छान चटणी झालेली आहे। बघा,
आता एका बाउलमध्ये ही चटणी आपल्याला काढून घ्यायची आहे। जर तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी बनवली तर ही अजिबात खराब होत नाही, 4 ते 5 महिने ही सहज टिकते। ही चटणी आरोग्यासाठी खूप छान आहे। याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर, कढीपत्ता असे हे घटक टाकलेले आहेत। आरोग्यासाठी जवस खूप छान असते, म्हणून जवसाची चटणी तुम्ही नक्की करून बघा। ही चटणी तुम्ही ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर, नागलीची भाकर याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकतात।